तुम्हाला म्हणजे चांगले बाल मिळतील, कारण पहिल्या बरोबर ते एक सिंगल आणि पुढचा डॉट. 5 ओव्हरची मॅच आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये आपण पाहतोय मागील सामना करतो लो स्कोरिंग पाहायला मिळाला, परंतु भरपूर प्रयत्न केले टीम साधारणतः मित्रमंडळ भोई सावरेडा अखेर 4थ्या ओव्हर पर्यंत ते सामना घेऊन गेले. हार्डलक म्हणूया टीम भोई सावरेडा. तर अभिनंदन टीम खरबई बी. बरं या पुढचा बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला, मिड विकेटला बॉल निघाला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय बेगानं, प्रचंड बेगानं बॉलवरती पोहोचते आणि अखेर या 2 धाबा इथे एकवटल्या जातील. जलद गतीने एकवटल्या गेले आणि 2 धाब्याच्या साथीने धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 3 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. तीन धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. बरं द्या पुढचा बॉल फटका फसला आणि अखेर विकेट. विकेट मिळते. पहिला धक्का लवकर लागला. आय थिंक स्वतः संघाला की ते आउट होता आणि नवीन बॅटर मंत्र्यावरती आता सोमनाथ जाधव दाखल झाला या मॅच मध्ये. 5 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्ही पाहताय पहिल्याच ओव्हर मध्ये धक्का लवकर लागलाय. 3 आकड्यावरती आपण पाहतोय बॅटर आउट झालाय. इनेट नंबर 3 वरती आता दाखल होतोय सोमनाथ या मॅच मध्ये. सोमनाथला संकटमोचक कामगिरी करायची नाही जमलं. पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका फसला, गोलंदाज हसला आणि अखेर तुम्ही पाहताय आता अजून एक धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना टीम साईल बंडोने संघाला सलगचा दुसरा झटका. फलंदाज बाद. दाखल होतो या बातमध्ये ओव्हर नंबर 1 चा खेळ. प्रगतीबद्ध वरती असताना 5 बॉलचा खेळ संपलाय. धावफलक 3. याकडे आपण पाहतोय ओमकार चांगली बॉलिंग करतोय. ओमकार पगारे बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला पार मिळतोय. ओमकार पाठारे आहेत. टीव्ही स्क्रीन वरती पगारे दाखवतोय ओमकार पाठारे. आणि खरं तर तोच सांगितलं की तो 12वीला आहे. क्या बात आहे. बरोबर यार. फ्रंटफुटला जात असताना पुन्हा एकदा डाऊन साईडला ढकलण्याचा प्रयत्न. सिंगल मेल आणि सिंगल वरती आता थांबावं लागते. टीमची टोटल 4 आकड्यावरती आपल्याला पार भीती. संत बाते इंद्रायणी अशी सुरुवात. कारण या बातमध्ये आता दीपेश्वर पवित्रा खरं घेतलाय बॅटिंग करत असताना. कारण सलगचे 2 झटके लागल्यानंतर कुठेतरी आता या धक्क्यातून सावरायचे या अनुषंगाने बॅटिंग होतीये. आणि आता पहिल्या ओव्हरचा खेळ जसा संपला तसा पहिल्या ओव्हरच्या अंती साई एवन डोने संघ जाऊन पोहोचलाय 4 आकड्यावरती. लॉस ऑफ 2 विकेट. चला लवकरात लवकर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि आता ओव्हर नंबर 2 ला सुरुवात करा. कारण आज देखील मोठा शेड्यूल आहे. 10 मॅचेस आपल्याला आज देखील रात्रीमध्ये कव्हर करायचे आणि त्यामुळेच की काय आज मात्र आपण पाहतोय आयोजन कमिटी मग नवनाथजी राऊत असतील, रुपेश असतील आमचे, त्यासोबत हर्षल असतील, या सर्वांच्या माध्यमातून आणि खास करून हरीशदादा आणि किरणदादा यांच्या माध्यमातून आज एक समालोचक वाढवण्यात आलाय. त्यासोबत वैभवजी राऊत. क्या बात आहे. या स्पर्धेमध्ये खरं तर वैभव राऊत यांचा देखील सिंहाचा वाटा आहे. कारण पूर्ण स्पर्धेसाठी जे ट्रान्सपोर्टचा खर्च लागेल ते त्यांच्याकडून फ्री आहे. त्यामुळे त्यांचे आभार. आणि स्वतः खरं तर ओनर ट्रान्सपोर्टचे, त्यामुळे वैभवजी राऊत तुमचे आभार. आणि त्यासोबत मनोहरजी खांबाळे आपले आभार. बॉल तयार. ओव्हर नंबर 2 रन द विकेट.
मोठा बरका घेतला, इनफिल्डच्या वरनं घेतला, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक पाठमोरा, 2-2 खेळाडू पोहोचतील. राजेजी ठाणगे यांचं आगमन झालं. वेलकम. या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून दरबार 2 धाबा प्रचंड वेगाने जलद गतीने एकवट जातील आणि 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती पुन्हा एकदा फ्राय होती आहे. धावफलक 7 त्या आकड्यावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. और नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना चांगली सुरुवात. यावेळेस देखील गॅपमध्ये खेळायचं होतं, पॉइंटला पाहिलं होतं बॅटरनं, परंतु बॅटची कडा घेतली, चेंडू घरंगळला जातोय. दरम्यान डॉट. दोन्ही संघ आपण पाहतोय. खरं तर नौके संघात सायली पण डोणे आणि त्यांच्या विरोधात ढवळेगाव, दोघी संघाचा विचार केला तर अगदी अखेच्या अंतरावरती असलेले दोन्ही गाव आज मात्र या मैदानावरती एकमेकाच्या विरोधात खेळत असताना पुढचा बॉल वेगावरती स्वार, परंतु लाईन खराब की नाही हे पाहावं लागेल. खरं तर गोलंदाज मध्ये आलाय, त्यामुळे पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. तरुण डे आज नाईट मध्ये आलेत, त्यांचंही स्वागत आपण करू पंचाच्या भूमिकेत. त्यासोबत डीके पॅनलचे सर्वा दत्ताकडे विनगाव आणि तिसरे पंच आमचे योगराज बुटेरे आणि डीके म्हटलं की भाऊजी आणि मेवण्याची जोडी आहे, त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला व घरचे साथ तुम्हाला प्रत्येक स्पर्धेमध्ये दिसतील या शंका नाही आहे. साईनाथ थेटे आणि सिद्धेश ही जोडी तुम्हाला मैदानावरती पार मिळेल. अप्रतिम आयोजन दरवर्षीप्रमाणे तुम्हाला पार मिळतोय. फेअर डिलिव्हरी डॉट बॉल. सर अधिकची वेळ खर्च करू नका, लवकरात लवकर. बरोबर या और नंबर 2 पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. डान्सिंग डाऊन द विकेट. पुन्हा एकदा तुम्ही पाहता बॅटम पॅटच्या बदला भन्नाट बेग, तेच थरार बॉलिंग अटॅक. टप्पा पडल्यानंतर प्रचंड वेगाने बॉल निघून चाललाय. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती होत असताना ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना 10 बॉलचा खेळ संपलाय. धावफलक टीमची टोटल 7 त्या आकड्यावरती तुम्हाला पार भीतीये. नवीन बॅटर मैदानावरती साईनाथ थेटे आणि सिद्धेश. पुढचा बॉल फटका चांगलाय, धाबा चांगला मिदीर्घ हो चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संघर्षाचा शंखनाद करणारा आलाय चौकार. रखतो 1-11 धाबा. धावफलकावरती पार मिळतील. बॉल तयार, रन द विकेट. इथे देखील बॅकफुटे जात असताना पंच करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पाहिलं होतं पॉइंटला क्षेत्र मोकळं आहे, तिथे बॉलला ढकलण्याचा प्रयत्न पुढे फसला आणि अखेर डॉट बॉल. 2 ओव्हरचा खेळ संपला. 12 बॉलचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल 11 धाबा. धावफलकावरती पार मिळतील. लॉस ऑफ 2 विकेट. 2 फलंदाज जसे आपण पाहिलं खरं तर आउट झाले. दोन्ही खेळाडूंनी डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला या मॅच मध्ये आणि अखेर आता पॉवर प्लेची संचारबंदी पाबंदी पूर्णपणे आठवून लावली पंचांनी. त्यामुळे आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कमीत कमी 40 पर्यंत जर पोहोचले तर फाईट चांगली रंगेल. चला पंच इशारा करतात लवकरात लवकर स्पीडअप करा. कोणत्याही प्रकारचा वेळ खर्च करू नका. 10 मिनिटांमध्ये तुम्ही 2 ओव्हर टाकले, त्यामुळे तुमचं कौतुक. टीम जय भवानी ढवळेगाव. ढवळे वाटतं की नाव मोठं आहे, मग त्यामध्ये ढवळेपणा जे खेळाडू नेहमी चांगला खेळ खेळत आलेत आणि आता ढवळेगाव. बरोबर यार. ढवळेपाड्याचे हरुणभाई शेख यांच्याकडून टीम ढवळेगावला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यांच्याही शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू.
स्पर्धेच्या माध्यमातून बर्दिया कोड नंबर 3 दाखल होतोय बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज ओमकार पाठारे आणि पाठारेचा पहिला बॉल वेगावरती स्वार होत असताना आपण पाहतोय आता निघून चाललाय यश रक्षकाच्या हातामध्ये डॉट पुन्हा एकदा फटका चांगला आहे पॉइंट लेगला क्षेत्ररक्षक पाठमोरा 3 खेळाडू बॉलच्या मागे पाठमोरे स्टॉप केलाय बॉलला आणि अखेर या 2 धाबा इथे बेगाने एकवट जातील आणि धावफलक आता 2 धावेच्या साथीने 13 याकडे वरती तुम्हाला पार मिळतो टीमची टोटल फलकावरती पुढे सरकत असताना विकेट पुढचा बॉल फटका चांगला आहे धाबा देखील चांगला भेटते मिड विकेटला क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय लाजवाब फिल्डिंग रिले फिल्डिंग तुम्हाला पार मिळते मिड विकेटला दोन्ही क्षेत्ररक्षक आपण पाहतोय भरपूर वेगाने पोहोचले दिनेश होते आणि दिनेशच्या साथीनं धीरज दोन्ही क्षेत्ररक्षक आपण पाहतोय खरं तर जीवाचा अट्टापिट्टा करत असताना धाबळ पोहोचले आणि अखेर जीवाच्या आक्रांताने बॉलला आतमध्ये ढकललंय आणि आपल्या संघासाठी कदाचित 2 धाबा इथे वाचवल्यात त्यामुळे धावफलक 15 याकडावरती पालमेल बरोबर तयार रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि अखेर बॅटची कडा आणि त्यानंतर आपण पाहतोय पंचाकडे न पाहता मैदान सोडले बॅटरनं त्यामुळे त्याचं कौतुक व्हायला हवं या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आता नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय डोणे गावचा सिक्सर किंग आदित्य राणे मैदानावरती दाखल झालाय क्या बात आहे पहिला बॉल सिक्सर किंगला तुम्ही पाहताय पहिला बॉल वरती खरं तर त्यांनी अभ्यास घेतलाय आणि आता पुढचा बॉल पुन्हा एकदा भिरकवून देण्याचा प्रयत्न करेल कारण नावात सिक्सर किंग आहे त्यामुळे या मॅच मध्ये चांगली बॅटिंग तो करेल यातील मात्र शंका नाहीये आणि संघ तसा पण अडचणीत सापडलाय 15 धाबा धाफलकावरती तुम्हाला पार मिळतील 3 विकेट हे देखील पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होता सलगचा दुसरा डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल या मॅच मध्ये अखेर 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 18 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल 15 धाबा धाफलकावरती जोडले जातील या मॅच मध्ये अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे चला लगेच निर्णय घ्या कोणता गोलंदाज बॉलिंग करेल आणि लगेचच मॅचला सुरुवात करतोय कारण आजच्या रात्रीमध्ये शेड्यूल मोठा आहे या मॅच मध्ये आदित्य राणे 2 बॉल त्यांना फेस केलेत आणि आतापर्यंत आपण पाहतोय खरं तर दोन्ही बॉल डॉट दुसऱ्या बाजूला 7 बॉल आणि 7 धाबा साईनाथ थेटेच्या बॅटमधून त्यामुळे तुम्ही पाहता संघ कुठेतरी बिमणी ट्रॉफिक मध्ये सापडलाय या मॅच मध्ये साई रेबन डोणेच्या विरोधात तुम्ही पाहता संघ जय भवानी क्रिकेट संघ ढवळेगाव या 2 टीमच्या दरम्यान मोठी मॅच पत्रावरती रंगतीये त्यामुळे हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल रफ अँड टफ परंतु त्यासाठी धाबा बनवावा लागतील मी आधीच पडलो होतो 40 पर्यंत जरी संघ पोहोचला फाईट चांगले देईल कारण दोन्ही संघाकडे बॉलिंग लाईनअप चांगली आहे अजूनही मैदानावरती सिक्सर किंग आदित्य राणे दाखल झालाय अद्याप 2 बॉल मध्ये त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय धाबा आले नाहीयेत भोपळा पडू शकला नाहीये परंतु जेव्हा त्याला पुन्हा एकदा संधी मिळेल धाबा येतील यात मात्र शंका नाहीये ओव्हर नंबर 4 दर्शन खांबाळे दाखल होतोय या स्पर्धेमध्ये संदेश खांबाळेने खरतर भरपूर मेहनत घेतली त्यामुळे त्याचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती दर्शन खांबाळे दाखल होतोय ओव्हर नंबर 4 बर्दिया पहिलाच बॉल आपटीबाहेर टाकण्याचा प्रयत्न होता टप्पा पडल्यानंतर प्रचंड वेगानं बॉल निघालाय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना
ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवरती पुन्हा एकदा डॉट. त्यामुळे चांगली बॉलिंग करतो या मॅच मध्ये खांबाळे. वन फोर दी ओव्हरचा इशारा कदाचित पंचांनी केला. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल अडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न होता, नाही जमला. सलगचा दुसरा डॉट या मॅच मध्ये तुम्हाला पार मिळतोय. खरं तर बॉलिंग ट्रॅक वरती आता दर्शन दाखल होतोय आणि चांगलंच दर्शन दिले, कारण टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय गरकन बॉलला वळत घेतलाय आणि स्विंग मिस निघून चाललाय श्रीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट. ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगती पथावरती असताना चांगली बॉलिंग करतोय या मॅच मध्ये दर्शन खांबाळे. सलगचा दुसरा डॉट आलाय. पुढचा बॉल पुढे सरसम खेळण्याचा प्रयत्न होता. तिसरा सलगचा डॉट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. या मॅच मध्ये श्रीरक्षक थोडीशी बीट झाली आणि आता यष्ट्या उद्ध्वस्त त्यांनी केल्या असत्या, परंतु इथे संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. सलगचा तिसरा डॉट. 21 बॉल फेस केले टीम डोणे या संघाने, त्यामध्ये 14 बॉल डॉट आले. त्यामुळे थोडीशी मी म्हणेन चिंतादायक वातावरण खेळाडू कक्षात देखील तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. 3 खेळाडू बॉलच्या मागे पाठपोर. एक धावती एक पडली आणि 2 धाबा इथे 1 पडल्या जातील. त्यामुळे 2 धाबाचे यश पंच कायचा इशारा करतात. 1 रन शॉट. एक तर आधीच कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी आणि 1 धाव इथून मिळेल. त्यामुळे धाव फलक तुम्ही पाहताय टीमची टोटल आता 16 या आकड्यावरती पार बैठी आहे. अजून एक विकेट भीतीये. बॅटची कडा आणि त्यानंतर मैदान सोडावा लागेल. फलंदाज मध्ये आदित्य राणेच्या साथीनं साहिल लवंडे हा बॅटर तुम्हाला पार मिळतोय. ओव्हर नंबर 4 मध्ये देखील आपण पाहतोय संघ पड्डपडे अडचणीत सापडलाय. पुढचा बॉल शपल क्रॉसिंग खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला ढकललाय. बॉलला डीप मध्ये खेळाडू पोहोचतात बेगेना उत्तम फेक करतील. दरम्यान एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक 17 या आकड्यावरती आपल्याला पार मिळेल. 5 ओव्हरची बाद साठी 5 ओव्हरच्या बाद मध्ये तुम्ही पाहताय दोन्ही संघ आता मैदानावरती दाखल झालेत. आतापर्यंत 17 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पाण्याची गरज आहे का पंच? नसेल तर लगेच मॅच सुरू करा, कारण फक्त आता 1 ओव्हर बाकी आहे. त्यामुळे अधिकचा वेळ खर्च करू नका. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय खरं तर ओमकार पाठारेने खर्च केला 4 धाबा, तिथे 2 विकेट आल्या. त्यानंतर किशोर पाठारेने खर्च केल्या 7 धाबा, तिथे विकेट नाही मिळाली. तिसऱ्या ओव्हर मध्ये ओमकार पाठारे पुन्हा एकदा आला, त्याने खर्च केल्या 4 धाबा, 1 विकेट त्याला मिळाली. आणि आता दर्शन खांबाळेला तुम्ही पाहताय त्यांना देखील फक्त 2 धाबा खर्च करत असताना एक महत्वाची विकेट काढली आहे. त्यामुळे पुन्हा पुढे आपण पाहतोय खरं टीम डोनेगाव संघाचं कंबरड मोडण्याचं काम केलं या मॅच मध्ये टीम ढवळेगावनं. गावदेवी क्रिकेट संघ खरवई बी नितेश जमदरे कुठे जायचं नाहीये, लक्षात घ्या. यानंतर तुमची मॅच आहे, त्यामुळे जे खेळाडू जर कुठे गेले असतील तर लवकरात लवकर बोलवून घ्या, कारण यानंतर तुमचा सामना आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान या स्पर्धेची खरं तर यांच्या खांद्यावरती देखील मोठी जिम्मेदारी आहे, आमच्या हर्षजी टेंबे यांचं आगमन झाले. वेलकम हर्षजी, स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या वतीनं. चला फास्ट. ओव्हर नंबर 5
सुरुवात झाली आहे आणि इथे घडले काय, पहिलाच बॉल आपण पाहतोय खर तर मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. जसा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला तसा बॉल मात्र यशवंतवरती डायरेक्ट आदळलाय. त्यामुळे अजून एक झटका आता टीम साई 11 डोणे या संघाला. आणि इथे देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खर तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, त्यानंतर बॉलर करून बॉल निसटला, त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न. लेग बायच एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ते बहाल केली. एक सिंगल 18 ओव्हर नंबर 5 आणि आता सिक्सर किंग आदित्य राणे दाखल झालेत. दोन बॉलचा खेळ संपला, अजून 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा तुम्ही पाहता इथून धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर अजून एक विकेट धावचीच्या स्वरूपात. याच दरम्यान आमचे मित्र संकेत राऊत यांचं आगमन झाले. वेलकम, या संकेतचे आपलं स्वागत आहे. पुढचा बॉल फटका चांगला आहे आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. कॅच ड्रॉप आणि अखेर दुसरा बॉल जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेक करावं लागेल. चला आपण चेक करतोय. चौकार आहे, कारण रेषेवरती पाय पडला त्यानंतर जरी बॉल आतमध्ये ढकलला तरी या चौकार आहे. दोन बॉलचा खेळ आता शिल्लक, अजून एक डॉट. या मध्ये आपण पाहतोय डॉट पर्सेंटेज वाढवली गेली, त्यामुळे धावफलक तुम्ही पाहताय 4.5. 4 ओव्हरचा खेळ संपलाय, 5 बॉलचा खेळ संपलाय, त्यामुळे आपण पाहतोय टीमची टोटल आता 22 आकड्यावरती पूर्णपणे थांबली आहे. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे आणि तो देखील आलाय डॉट. पहिलं सत्र खर तर इथे समाप्त झाले आणि पहिल्या 5 ओव्हरच्या अंती धावफलक 22, 6 गडी बाद 22, त्यामुळे आता 23 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. चला आपण
लगेचच मॅचला सुरुवात करू. ज्यावेळेस आपण पाहतोय मॅचला सुरुवात होईल 23 धावांचं लक्ष या मॅचमध्ये आणि जशी मॅचला सुरुवात होईल चेक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगनाना धर्मा पाटील यांचं आगमन झाले. या पण मंचावरती आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. भूमिलेबर मांडा आणि त्यांच्या विरोधात जगदंबा वाकलन बी या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगेल आणि त्यासाठी आपण पाहतोय आज पुन्हा एकदा जगनाला पाटील यांचं आगमन झाले. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. धन्यवाद. मॅचला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती येतील महेशजी धुळे सर. थँक्यू. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर, धन्यवाद रोशनजी संते सर आणि धन्यवाद तुषारजी शिंदे सर. आज तुम्हाला या ठिकाणी अनेक सारे आवाज ऐकायला मिळतील. आमच्यापेक्षाही सुंदर समालोचक या ठिकाणी गेल्या 2 रात्रीमध्ये आपण ऐकतो आणि आज देखील या ठिकाणी सर्वांची उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे आयोजकांच्या प्रेमाखातीर. चला आपण जाऊया मॅचच्या दिशेने. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमते ते आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरुणी देशांतर पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. गणपती बाप्पाला वंदन करून या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करून आपण या ठिकाणी आजच्या दिवस रात्री फॉर्मॅटला ठिकाणी सुरुवात करत आहोत. मी समालोचक नाडी धुळे सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय आणि थेट जातोय ऑन गोइंग मॅच कडे, जिथे सामन्याला सुरुवात झाली आहे. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. अगदी आपण पाहतोय एक लो स्कोरिंग मॅच सध्या आपल्या भेटीला आलेली. एका बाजूला जय भवानी क्रिकेट संघ ढवळी गाव आणि दुसऱ्या बाजूला साई 11 डोणे गाव. हकीच्या अंतरावरती असलेले हे 2 गाव आणि त्यामध्ये चालू असलेले बॅटल सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगतंय. धावा जरी कमी असल्या तरी मात्र याही संघाकडे तितकी क्षमता आहे महाराज आणि कुठेतरी हा सामना आपल्याला रफ अँड टफच पाहायला मिळणार आहे. पहिला बॉल एक्झॅक्टली डॉट पाहायला मिळाला आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळेस सोर पिच
त्याला पाठवण्यात आलंय सरळ वाईडिस्ट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक टप्पा घेतलाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे धावा मिळतील 4. या इनिंगचा आलेला पहिला संघर्षाचा हा संघर्षमय चौका. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित होते परंतु थोडासा वेळ जास्त गेलेला म्हणावं लागेल. शॉट ऑफ गुड लेन बॅकफुट लावून स्पार्कट करण्याचा प्रयत्न होता पॉइंटला, तोपर्यंत संपर्क होऊ शकला नाहीये आणि इथे हा डॉट बॉल. ओमसाई एमटीसी स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण पाहतोय. ऑनलाईन प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. इकडे आपण पाहतो मिस्टामिक स्टोक क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या स्थितीमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग वरून डीप मध्ये बॉल चालला होता, हवेत होता बराच काळ, अगदी मुक्त संचार करत होता चेंडू आणि धावा मिळतील एकंदरीत 2. इक्वेशन अगदी आता सध्या तरी सोपं झालेलं आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. जय भवानी क्रिकेट संघ ढवई गाव 23 धावांचं टार्गेट 5 ओव्हर मध्ये आणि सध्या 27 बॉल 17 धावांची गरज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही आहे. समाधान आणि धीरज ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. स्ट्राईक एंडला समाधान अद्यापर्यंत 4 चेंडू त्यांनी पहिल्या षटकाचे फेस केलेत आणि वैयक्तिक 5 बॉल फेस केलेले. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल मपकर आणि 6 धाबा संख्येवरती नाबा तो खेळतोय. खडे खडे स्टोक पुन्हा एकदा लॉंग ऑफला. काय जबरदस्त फटका आपण पाहतोय. समाधानच्या बाट मधून समाधानकारक फटका असेल. जय भवानी क्रिकेट संघ ढवळेगाव साठी बॉल चाललाय सीमा पार. लॉंग ऑफला आलेला आमदार चषकातील हा दमदार षटकार. अप्रतिम पाहायला मिळाली. फ्लाइंग स्टार्ट मिळालाय. जय भवानी क्रिकेट संघ ढवळेगावचं कौतुक करावं लागेल. खरं तर आयोजक देखील म्हणत असेल, कारण सामना लवकरात लवकर संपवण्याच्या मार्गावरती ढवळेगाव संघाचे सलामीवीर आहेत. चांगली पार्टनरशिप सध्या बिल्टअप करण्याच्या मार्गावरती आहेत. 23 धावांचं लक्ष होतं. लक्ष या मॅच मध्ये छूट आहे. 12 धावा धाव फलकावरती आपण पाहतो. विजयासाठी अजूनही 11 धावांची गरज आहे. कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेली स्पर्धा जाणता राजा क्रीडा मंडळ व ग्रामस्थ मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक पुरस्कृत आमदार चषक 2026 हे दमदार 6व पर्व आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट कार्यकुशल आमदार आदरणीय किसनरावजी कथोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय. ओ पंचांकडे स्ट्रॉंग अपील. गॉड बिहाइंडची अपील तुम्ही स्क्वेअर पंचांकडे करू शकणार नाहीत मित्रांनो. आणि तुम्हाला जर अपील करायची असेल तर थेट तुम्हाला मुख्य पंचांकडे जावं लागणार आहे. पंच सहमत नाही आहेत आणि ते अंपायर सिग्नल बाईट बॉल. कदाचित बऱ्याचदा हे चित्र ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण पाहिलेलं रोहित, की एखादा बॉल जर अगदी वाईड लाईनच्या बाहेर असेल ना तर तिकडे स्ट्रॉंग अपील केली तर कुठेतरी त्याच्यावरती पडदा टाकण्याचं काम क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या वतीने केलं जाते. परंतु हे आपण DRS घेतलेला ऑफिशियल पंचांच्या त्या निर्णयाला चॅलेंज केला फिल्डिंग करणाऱ्या टीमने. तर आपण लगेच चेक करू वॉर रूम मध्ये. तिसरे पंच आमचे योगीराज महाराज बुटेरे. दुसऱ्या बाजूला आपण स्क्वेअर लेगला पाहतोय दत्तात्रय कडव महाराज आणि तरुण डे. असे 3 पंच तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तरुण डे सध्या आपण पाहतो जे गुड डे बिस्किटचे ब्रँड अँबॅसेडर आहेत या कंपनीचे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल.
ऑन फील्ड अंपायर्स कडून देखील व्हाईट बॉलचा इशारा देण्यात आला होता, परंतु त्यांच्या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलं होतं. रिव्ह्यू लॉस. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाही आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहतो स्ट्राईक एंडला सध्या धीरज आलेत. आणखीन एक बॉल वाईड आलाय. बॅक टू बॅक 2 बॉल या ठिकाणी आपण पाहतोय वाईट टाकलेत गोलंदाज शुभम राणेने. हो यावेळेस आपण पाहतो कॅप मधून बॉल कव्हर पॉइंट. आणि आता आपण पाहतोय इथे पॉइंटला जो क्षेत्ररक्षक उपस्थित होता, दोन्ही खेळाडूंच्या मधोमध बॉल चालला सीमा पार. धावा मिळतील 4. नवनाथ राऊत नामाचा आनंद घेत आहेत. आमचे अत्यंत जवळचे मित्र वैभव राऊत थोडेसे दुखापतग्रस्त आहेत, तरी सुद्धा आपण पाहतोय क्रिकेटची ओढ अगदी आपण पाहतोय या क्रीडानगरीमध्ये त्यांना घेऊन आली आहे. कारण क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक असतात. मनोहर खांबाळे देखील या ठिकाणी माझा आनंद घेत आहेत. स्वागत आहे आपलं देखील. कारण कासगाव म्हटल्यानंतर आपण पाहतोय जेव्हा जेव्हा या विभागामध्ये स्पर्धा असते किंवा कासगाव संघ, मग श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव असू द्या, डिंगडॉंग कासगाव असू द्या किंवा जांताराजा क्रीडा मंडळ कासगाव असू द्या, अगदी आपण पाहतो गावामध्ये कर्फ्यू लागत असतो. स्पर्धा कुठे असू दे, बदलापूर वांगणी विभागामध्ये सातत्याने आपण पाहतोय जितके प्रेक्षक आम्ही कोणत्या संघाचे पाहिले नाही ना, त्याही पेक्षा जास्त प्रेक्षक नेहमीच पाठीराख्यांच्या भूमिकेत कासगावचे आम्ही पाहिलेले आहेत. हे प्रेम आहे मित्रांनो. 18 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 2 सध्या प्रगती पथावरती पाहतोय शुभम राणे, ज्याने सुरुवातीला 2 बॉल खराब टाकलेत. चांगला बॉल कमबॅक करावा लागणार आहे, परंतु आता जवळजवळ या मॅच वरती पकड मजबूत केली आहे. आणि सध्या या मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीट वरती आपल्याला जय भवानी क्रिकेट संघ ढवे गाव पाहायला मिळते. आणि आता अंपायर सिग्नल OUT फलंदाज होईल बाद. स्वतःहून मैदान सोडलंय ते मात्र बॅटर गणेश बैकर. बॅक टू द पॅव्हिलियन. तीनच्या पोझिशनला आपण पाहतोय संजय बैकर या ठिकाणी दाखल झालेत. धावा धावफलकामध्ये 18 आहेत, 18 रन्स. सध्या आपण पाहतो या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. उमसे MTC स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्ट यांच्या वतीने आपण पाहतो ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. स्वागत आहे ऑफिशियल अपडेटर आणि फाउंडर या वाहिनीचे कुणाल म्हात्रे यांना तुम्ही पाहतायत. आणि आता इथे एक्झॅक्टली घडलं काय पाहावं लागणार आहे. आणि आता धावगोळ्याचा प्रयत्न, परंतु आता रन आउट साठी या ठिकाणी पुन्हा एकदा DRS घेण्यात आलेला. स्विच इट करण्याचा प्रयत्न होता ऍक्शन टेबल मध्ये तुम्ही पाहतायत. It is OUT फलंदाज होईल बाद. एक्झॅक्टली आपण पाहतो या अँगलने थ्रोपिकी करण्यात आली, परंतु पंच स्क्वाड लेगला उभे असला कारणास्तव या ठिकाणी हा डिसिजन ऑन फील्ड देऊ शकले नाहीये. परंतु एक्झॅक्टली बॅट ग्राउंडिंग करायच्या अगोदरच हा चेंडू एस्टन वरती लागलेला आहे आणि बेल्स देखील ऑफ झालेली आहे. या पण रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज झालेला बाद. धक्का दुसरा लागलेला आहे. अजूनही अवघ्या 5 धावांची गरज आहे. चला खरवई ब संघाच्या संघनायकाला विनंती राहील आपण यावेळेस टॉस साठी उपस्थित राहायचे. And is well, then all is well.
या ठिकाणी आपण पाहतोय षटकाराने सामना संपलाय 2 ओव्हरच्या बरोबर आपण पाहतोय 12 बॉल मध्ये हा सामना ठिकाणी फिनिश केलाय टीम जय भवानी क्रिकेट संघ ढवळेगावने विजय संघाचं हार्दिक अभिनंदन मिड विकेटला आलेला षटकार अगदी आपण पाहतोय MSD स्टाईलने हा सामना फिनिश झालाय आणि इथे कुठेतरी आयोजकांचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न जरूर टीम ढवळेगाव या संघाच्या वतीने करण्यात आलेला आहे